नमस्कार. जेन्युइनली इंडियन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजचा विषय म्हाडा कोकण मंडळ 2025 सोडत. या सोडतीमध्ये म्हाडा कोकण मंडळाने 5300 सदनिका आणि 77 भूखंड उपलब्ध करून दिली आहे. सोडतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट. अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट. आज जो मी हा व्हिडिओ शूट करत आहे तारीख आहे 23 ऑगस्ट शनिवार. शासकीय कामकाजाचे दिवस बघता केवळ 2 ते 3 दिवस बाकी आहेत अर्ज करण्यासाठी. तर जेही कोणी अर्जदार इच्छुक असेल विविध संकेतांकांसाठी अप्लाय करायला परंतु प्रोफाईल अजूनही व्हेरीफाय झाली नाही तर त्यांना मी सजेस्ट करीन की म्हाडा हेल्पलाईन नंबर शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते 5 उपलब्ध असतो. तिथे लवकरात लवकर संपर्क करून तुमच्या तक्रारीचे शंकेचं तुम्ही निरसन करून घ्या किंवा मी तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही म्हाडाचे ऑफिस जे बांद्रा पूर्व बँड्रा ईस्ट कलानगर इथे उपलब्ध आहे. तिथे ऑफिस क्रमांक 255 ऑफिस क्रमांक 255 हे दुसऱ्या माळ्यावर आहे. तिथे तुम्ही कृपया व्हिजिट करा. आवश्यक कागदपत्रांसहित व्हिजिट करा. तुमचे कागदपत्र बरोबर असतील, आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तिथे 255 या ऑफिसमध्ये त्यांची टेक्निकल टीम बसते. मी तुम्हाला आश्वस्त करू शकतो जर का तुम्ही योग्य पेपरसहित तिथे गेलात तर तुमची जी प्रोफाईल आहे कदाचित तुमच्या समोरासमोर व्हेरीफाय करून ते देतील. अगदी कोऑपरेटिव्ह अगदी हेल्पफुल स्टाफ आहे म्हाडाचा. याबद्दल मी तुम्हाला आश्वस्त करतो. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. तुमची प्रोफाईल व्हेरीफाय होत नसेल, तुम्हाला बांद्रा पूर्व इथे व्हिजिट करणं शक्य असेल तर कृपया 255 या ऑफिसला व्हिजिट करा आणि तुमची प्रोफाईल लवकरात लवकर व्हेरीफाय करून अगदी योग्य वेळेत अर्ज भरा. आता वळूया मुख्य विषयाकडे. तुम्हाला कळलंच असेल आजचा सब्जेक्ट आहे म्हाडा कोकण मंडळ 2025 या सोडतीमधील 5 सर्वात खराब लोकेशन्स. या सांगण्यामागचं कारण म्हाडाच्या वेबसाईटनुसार 21 तारखेपर्यंत त्यांच्याकडे 1,02,000 तब्बल 1,02,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. अजून 5 ते 6 दिवस बाकी आहे. हा आकडा 1,25,000 ते 1,30,000 पर्यंत पोहोचेल. तर मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाचा जर का इतका प्रचंड तुफान प्रतिसाद या लॉटरीस मिळणार असेल तर हे माझं कर्तव्य मी समजतो की मागील 5 ते 10 वर्षांमध्ये जे काही मी एक्सपर्टीज कमवली आहे म्हाडा किंवा सिडको लॉटरीजबद्दल जे काही मला ज्ञान अवगत आहे ते मी माझ्या बांधवांना नक्कीच पोहोचवलं पाहिजे. जे काही माझ्याकडे पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायां थ्रू मी हे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. खूप पोट तिडकीने बोलत आहे. कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर होतं काय, मी बघतो की म्हाडाची घरं आली आहे. संकेतांक क्रमांक डोळे झाकतो, कोणाचं ऐकतो, व्हिडिओज बघतो आणि अप्लाय करतो. होतं काय, अप्लाय करताना आपल्याला एक अनामत रक्कम भरावी लागते. पुढे जाऊन सोडत लागते. मी भाग्यवंत विजेता असेन किंवा नसेन, नसलो तर माझी अनामत रक्कम मला पुन्हा भेटते. मी भाग्यवंत विजेता झालो तर पुढे मी रजिस्ट्रेशन करणार आणि घराचा ताबा घेणार. परंतु मला घर लागल्यानंतर मग मी चौकशी करायला चालू करणार की लोकेशन बरोबर आहे का, कनेक्टिव्हिटी आहे का, लोकॅलिटी आहे का, आणि मला ते आवडलं नाही तर मी ते कॅन्सल जरूर करू शकतो. म्हाडाने ही सोय उपलब्ध केलेली आहे की तुम्ही ते घर रिजेक्ट करू शकता. पण तुम्ही लॉटरी लागल्यानंतर भाग्यवंत विजेते ठरल्यानंतर जर का ते घर रिजेक्ट केले तर तुमची अनामत रक्कम तुम्हाला परत भेटणार नाही. आणि 5,000 10,000 अनामत रक्कम तुमच्या स्कीम कोडनुसार जी काही असेल ती मोठी अमाऊंट आहे. आपण म्हाडासाठी जे लोक अप्लाय करतो, जे कोणी अर्जदार असतात ते काय आपण फार सोन्याचा चमचा घेऊन जगणारे लोक नाही आहे. आपल्यासाठी 5,000 10,000 ही अमाऊंट मोठी आहे. दुसरी गोष्ट त्याहूनही दुसरा तोटा असा की समजा तुम्ही घेतलेलं घर भावनिक होऊन स्वीकार केलं तर यापुढे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या म्हाडा लॉटरीसाठी म्हणजे तुम्ही एका संकेतांकासाठी अप्लाय केलं, तिथे तुम्ही विजेते ठरलात. विजेते ठरल्यानंतर तुमच्या मनात शंका आहे घेऊ की नको, पण तुम्ही ठरवलं की चला ठीक आहे आपण विजेते ठरलो आहोत तर घर घेऊयात.
तुम्ही घर घेतलं, त्यापुढे जाऊन तुम्ही आता कोणत्याही प्रकारच्या म्हाडा किंवा सिडको किंवा कोणत्याही गव्हर्नमेंट स्कीमसाठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तुम्ही, तुमची पत्नी आणि तुमच्यावर डिपेंडंट मुलं हे कोणत्याही प्रकारच्या म्हाडा, सिडको किंवा इतर शासकीय स्कीम्ससाठी तुम्ही अप्लाय करू शकणार नाही. तर इथे तुम्ही तुमच्या भविष्यात येणाऱ्या संधी गमवत आहात. तर त्यामुळे आज मी हा जो व्हिडिओ आहे, म्हाडा कोकण मंडळ 2025 या सोडतीमधील सर्वात खराब 5 लोकेशन्स याला सुरुवात करतो. सर्वात पहिलं लोकेशन्स आहे होरायझन ठाणे. होरायझन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, शिळफाट्याजवळ हे आहे. रुनवाल माय सिटी येथील. इथे 573 सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. EWS आणि LIGसाठी एक साधारणपणे 30 स्क्वेअर मीटर आणि 40 स्क्वेअर मीटरच्या या सदनिका आहेत. मी हे तुम्हाला आवर्जून सांगेन की ह्या ज्या सदनिका आहेत, संकेतांक क्रमांक आहे 414 415 414 415 होरायझन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, रुनवाल माय सिटी इथे हे लोकेशन आहे. रुनवालच्या कंपाऊंड किंवा प्रेमायसिसमध्ये आपण म्हणू शकतो की हा फ्लॅट आहे. सेपरेट बिल्डिंग आहे म्हाडासाठी. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अम्युनिटीज वगैरे नसतील, पण ही जी बिल्डिंग आहे, हा जो संकेतांक क्रमांक आहे 414 415 हा मागच्या लॉटरीमधील घरं आहे. मागच्या लॉटरीमध्ये येथील केवळ 10 किंवा 20% घरं विकली गेली. या लॉटरीमध्ये ते पुन्हा एकदा उपलब्ध करून दिले आहे. ज्याही संकेतांकाच्या पुढे असं लिहिलेलं असतं ते मागील लॉटरीमधील घरं असतात. हा जो स्पेसिफिक संकेतांक क्रमांक आहे, येथील घरं विकली गेली नाहीत. तुम्हाला याची कारणं सांगतो. इथे कोणत्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नाही. इथे कोणत्याही प्रकारच्या रिक्षा ट्रान्सपोर्टेशन उपलब्ध नाही. आजूबाजूला मार्केट नाही, शाळा नाही, काही नाही. जरूर तुम्ही हायवेला आलात, पण तो हायवे तुमच्यापासून 2 किलोमीटर दूर आहे. स्टेशन डोंबिवली नियरेस्ट आहे, जे तुमच्यापासून 8 किलोमीटर दूर आहे. तर अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अर्जदारांकडून रिस्पॉन्स नाही आहे आणि मला वाटत नाही की तुम्ही तिथे घर घ्यावे. कारण की तिथे तुम्ही गेल्यानंतर कमीत कमी अजून 4 ते 5 वर्ष लागतील सगळं काही इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध होण्यासाठी. आणि जरी तुम्ही या लॉटरीमध्ये या ठिकाणी विजेते झाला नाहीत, मी तुम्हाला आश्वासन देतो येथील फ्लॅट हे तुम्हाला पुढच्या वर्षीसुद्धा उपलब्ध होतील. कारण की हे फ्लॅट याही वर्षी विकले जाणार नाहीत. तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर 2 वर्षापूर्वी रुनवालने EWS टॉवर 1 आणि टॉवर 2 साठी म्हाडा थ्रू घरं विकलेली आहेत, जे रुनवाल माय गार्डन या ठिकाणी आहेत. तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. एका फ्लोअरला 20-20 फ्लॅट आहेत. उभी चाळ वाटते ती. तुम्ही नक्की व्हिजिट करा. व्हिजिट करून तुम्हाला ते लोकेशन आवडलं तरच तुम्ही इकडे माय गार्डनसाठी अप्लाय करा. अदरवाईज हे घर तुम्हाला 100% लागणार. तुम्ही घेण्याचा विचार केला तर तिथे अटकणार आणि तुम्ही ते कॅन्सल केलं तर अनामत रक्कम गमावणार. पुढील लोकेशन आहे संकेतांक क्रमांक 434 मायक्रोटेक डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. मायक्रोटेक म्हणजेच लोढा. ठिकाण आहे तळोजा बायपास. पुन्हा एकदा प्रॉब्लेम सेम. कनेक्टिव्हिटी नाही, आजूबाजूला शॉप्स नाही, आजूबाजूला तुम्हाला भाजी मार्केट नाही, मांस मच्छी मंडई उपलब्ध नाही, कोणत्याही प्रकारचे तुम्हाला सिक्युरिटी रस्ते नाही, तिथे अजून काहीही सुविधा उपलब्ध नाही आहेत. मी इथेही पुन्हा एकदा आश्वस्त आहे की हे फ्लॅट 2400 फ्लॅट्स आहेत. टोटल सदनिका म्हाडा कोकण मंडळाने 5300 आणलेल्या आहेत. त्यापैकी 2400 सदनिका केवळ लोढा मायक्रोटेक या संकेतांक 434 मध्ये उपलब्ध आहेत. तर म्हणजे जवळपास निम्मे सदनिका ज्या आहेत त्या केवळ 434 या संकेतांक क्रमामध्ये आहे. पण तुम्ही याचं लोकेशन म्हटलं तर तळोजा बायपास, जवळील स्टेशन 12 किलोमीटर दूर, 25 मिनटं ते 30 मिनिट हे तुम्हाला डोंबिवली स्टेशन. पीक आवर्सबद्दल बोलत नाही आहे, मी स्वतः तिथे व्हिजिट केलेलं आहे. मी संडेच्या दिवशी अगदी सकाळी गेलेलो, तरी 25 ते 30 मिनटं मला लागलेली. शिळफाट्याला यायला तुम्हाला जवळपास 20 मिनटं लागणार. जवळपास कोणत्याही प्रकारचं मार्केट उपलब्ध नाही. जे लोढा पलावाचे इंटरनल रोड्स आहेत याला तुम्हाला ॲक्सेस नाही.
सर्वात मोठी गोष्ट ही की कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर नाही. दुसरी गोष्ट, म्हाडाच्या ॲडव्हर्टाईजमध्ये जे काही डिटेल्स दिलेले आहेत, 49 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणपणे 530-540 स्क्वेअर फीटचा एरिया त्यांनी नमूद केलेला आहे. आणि हेच तुम्ही जर का जे रेरा नंबर त्यांनी मेन्शन केलेली आहेत, ती रेरा नंबर जर का तुम्ही रेराच्या वेबसाईटवर जाऊन चेक केलीत तर तिथे क्लिअरली 45 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणपणे 470 स्क्वेअर फीटच्या सदनिका त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर तफावत आहे. आम्ही स्वतः म्हाडाला संपर्क करून चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आम्हाला सांगितलं की जे रेरामध्ये लिहिलं आहे त्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवू शकता. म्हणजे आज ना उद्या होऊ शकते, नक्कीच होऊ शकते की म्हाडा शुद्ध पत्रिका काढणार आणि त्यांचा कार्पेट एरिया पुन्हा एकदा रिप्लेस करून 49च्या ऐवजी 45 स्क्वेअर मीटर लिहिणार. म्हणजे पारदर्शकता नाही. रेराच्या वेबसाईटवर कुठेही फ्लोअर प्लॅन मेन्शन नाही, पारदर्शकता नाही, ट्रान्सपरन्सी नाही. सगळ्यात पहिलं कारण आहे. दुसरं कारण, पोझिशन डेट 2032-2034 अशी आहे. अजून तिथे जेव्हा आम्ही व्हिजिट केली तो कोणत्याही प्रकारचं खोदकाम नाही. म्हणजे 2032 किंवा 2034 साली जर का तुम्हाला पोझिशन भेटणार असेल तर मला वाटतं असे घर कोणासाठीही योग्य नाही. कशा प्रकारे मी तुम्हाला समजावून सांगतो. जर का तुम्ही स्वतः राहायला विचार करत असाल तर 10 वर्ष तुम्हाला घराचं पोझिशन भेटणार नाही. तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पजने बघत असाल तर इथून 10 वर्ष तुम्हाला घराचा ताबा नाही. ताबा भेटल्यानंतर 5 वर्ष घर तुम्ही विकू शकत नाही. म्हणजे 15 वर्ष तुम्ही त्या घराची कोणत्याही प्रकारे पैसा करून घेऊ शकत नाही. तिसरा पर्याय, तुम्ही म्हणत असाल रेंटने द्यायचे, तर इथे आता सध्या कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर नाही. स्वतः लोढा पलावाचे जे फ्लॅट्स आहेत तेच रेंटवर जात नाही आहेत. तर तुमचे जी कंपाऊंडमधून पासून बाहेर आहे, ज्याला काही इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तर ते फ्लॅट मुळीच कोणी रेंटवर घेणार नाही. तर तुम्ही ते घरात राहूही शकत नाही, तुम्ही रेंटवरही देऊ शकत नाही आणि विकूही शकत नाही. तर हा जो संकेतांक क्रमांक आहे तो मला अतिशय वर्स्ट वाटतो. जिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, जिथे पारदर्शकता नाही आणि तो राहण्यासही किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य नाही. पुढील संकेतांक क्रमांक 412 शिरढोण. आता शिरढोण इथे म्हाडाने स्वतःची एक वसाहत निर्माण केली आहे. मागील 4 ते 5 लॉटरींपासून म्हाडा येथील फ्लॅट विकण्याचा प्रयत्न करत आहे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवरही इथले फ्लॅट विकण्याचा प्रयत्न केला. इथे कार्पेट एरिया आहे साधारणपणे 470च्या आसपास कार्पेट एरिया आहे. कार्पेट एरिया ठीकठाक आहे, किंमतही ठीकठाक आहे साधारणपणे 36 लाखाच्या आसपास. पण होतं आहे काय की तुम्ही पुन्हा एकदा शिळफाटा, जो की ऑलरेडी रेल्वे स्टेशनपासून दूर आहे, आपण जे मध्यमवर्ग कर्मचारी वर्ग आहे, आपल्याला रोज ट्रेनसाठी स्टेशनला जायचं आहे, तर पहिल्यांदा आपण डोंबिवलीला आहे ना, डोंबिवलीपासून शिळफाटा यायला तुम्ही अर्धा तास गमवणार. आज प्रचंड ट्रॅफिक आहे आणि तुम्ही शिळफाट्याला आल्यानंतरही तुम्हाला 20 मिनटं शिरढोणला जायला लागणार. पुन्हा एकदा तेच इन्फ्रास्ट्रक्चर नाही, आजूबाजूला मार्केट उपलब्ध नाही, 36 लाख किंमत आहे. मागील 4 ते 5 लॉटरीपासून इथले घरं विकले गेलेले नाहीत. भरपूर सारी घरं अजून बांधूनही ठेवलेली आहेत म्हाडानी, जे की येणाऱ्या लॉटरीजमध्ये तुम्हाला भेटतील. तर मला असं वाटतं की तुम्ही ह्या लॉटरीमध्ये या ठिकाणी अप्लाय केलं नाहीत तरी चालेल. करायचं असेल तर तुम्ही राहण्याच्या उद्देशाने करू शकता. फ्लॅट रेडी टू मूव्ह आहेत. पुढील संकेतांक क्रमांक 435 गोठे घर. इथे 88 सदनिका उपलब्ध आहेत. किंमत 36 ते 37 लाख रुपये. कार्पेट एरिया 510 ते 520च्या दरम्यान. हेही पुन्हा एकदा म्हाडाकडून बांधण्यात आलेल्या कॉलनी आहे. यापूर्वी ही गोठेघरला म्हाडाने विक्री केलेली ही जी टॉवर आहे, ही सेपरेट टॉवर आहे. जेव्हा व्हिजिट केल्यावर कळलं की ही जी लॉटरी आहे 88साठी एक सेपरेट टॉवर आहे. मागील संकेतांकामधला हा लॉटरी नाही, ही सेपरेट लॉटरी आहे. पण पुन्हा एकदा कनेक्टिव्हिटी नाही, स्टेशनपासून प्रचंड दूर. आज नाही घेतलं तर उद्या तुम्हाला पुन्हा एकदा संधी ही लाभणारच. आणि ही जी फ्लॅट्स आहेत वसई विरारप्रमाणे दर लॉटरीमध्ये पुढील 10 वर्षांपर्यंत, हे आम्ही तुम्हाला आमच्या स्वतःचा अनुभव अभ्यासावरून सांगतो आहे. 10 वर्षाचा आमचा अभ्यास आहे म्हाडा सिडको लॉटरीबद्दल. तर हे मी तुम्हाला अगदी आश्वस्त होऊन सांगू शकतो. शिरढोण, गोठेघर, मायक्रोटेक किंवा होरायझन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे रुनवाल, लोढा, गोठेघर आणि शिरढोण, ही जी फ्लॅट्स आहेत ही तुम्हाला ह्या लॉटरीमध्ये नाही, पुढील 4 लॉटरीमध्येही दिसत राहणार. कारण की इथे जाण्यास अर्जदार इच्छुक नाही आहेत.
फ्लॅट लागल्यानंतरही इथे कोणी लोक बरेचसे कॅन्सल करतात. कॅन्सल केल्यानंतरही पुन्हा पुढच्या लॉटरीमध्ये उपलब्ध होतात. तर गोठे घरही मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही नाकारू शकतात, अर्ज करायचं टाळू शकतात. पुन्हा एकदा अगदी गरज आहे म्हणता तिथेच तुमचा आजूबाजूला नोकरी व्यवसाय आहे, प्रवासाची गरज नाही, कारण की कार्पेट एरिया 510-520 ठीकठाक आहे, किंमत 36 लाख रुपये. तर तुम्ही याचा विचार करू शकता. शिरडोन आणि गोटेघर दोघांचाही एक प्लस पॉईंट आहे की घरं रेडी टू मूव्ह आहेत, परंतु अगदी आणीबाणीची परिस्थिती नाही यावेळेस, नाही तर पुढच्या वेळेस तुम्ही नक्कीच अप्लाय करून ही गरज जिंकू शकता. तर हे झालं माझं 4थं लोकेशन वर्स्ट. पुढील मी वळीन ठाण्याकडे. हे चारही लोकेशन लोढा, रुनवाल, गोटेघर आणि शिरडोन ही चारही आहेत तुमची पलावाच्या आसपास, म्हणजे तुमच्या रुनवाल, लोढा, पलावा आणि शिळफाट्याच्या दरम्यान. शिळफाट्यापासून जवळपास सगळीच 15 ते 20 मिनटं एवढं लांब आहेत. यापुढे वळूयात ठाण्याकडे. पुढील 5वं लोकेशन आहे चितळसर मानपाडा 437 संकेतांक क्रमांक चितळसर ठाणे. उन्नती हे ठिकाण जे आहे कार्पेट एरिया तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. 340 सदनिका आहे, 869. सर्वात जास्त सदनिका जर का तुम्ही म्हणायला गेला ठाण्यामध्ये तर त्या चितळसर मानपाडा संकेतांक क्रमांक 437 यात आहे. 340चा कार्पेट भेटतोय. किंमत ऐकून आश्चर्य वाटेल, 52 लाख रुपये. आता विचार केला शेजारीच प्रायव्हेट बिल्डर आहे ज्याची सेम बिल्डरची बिल्डिंग आहे, तिथं तो 450 कार्पेटचा फ्लॅट विकतो आहे. त्याची मार्केट प्राईस साधारणपणे 90 लाख रुपये आहे. 90 लाख रुपयाला तुम्ही एक साधारणपणे डिवाईड केलं 470ने, ज्याप्रमाणे गणित होईल तर 340 या कार्पेटची साधारण किंमत 63 लाख रुपये होते. म्हणजे एक 10-1 लाखाचा डिफरन्स आहे. पण त्यामध्ये डिफरन्स आहे ॲम्युनिटीजचा आणि थोडंफार कनेक्टिव्हिटीचा आणि होऊ शकतं की कन्स्ट्रक्शन क्वालिटीचा सुद्धा. तर मला नाही वाटत की इथे कोणत्या प्रकारचा पैशांचा फायदा तुमचा होतो आहे. अजून 5-10 लाख रुपये तुम्ही जास्त गुंतवू शकत असाल तर तुम्ही प्रायव्हेट बिल्डरची बिल्डिंगमध्ये जाऊ शकता, जे तुम्हाला तुमच्या आवडतीचा मजला, आवडतीचा फ्लॅट तुम्ही घेऊ शकता विथ ॲम्युनिटीज. तर रेडी टू मूव्ह फ्लॅट आहे, हा नक्कीच एक प्लस पॉईंट आहे. पण किंमत बघता मला अवाजवी वाटते. 10-1 लाख रुपये अजून कमी असती तर नक्कीच हा संकेतांक क्रमांक खूप आकर्षक बनला असता. पण तसे आपल्या नशिबात नव्हते किंवा दुर्दैवाने म्हणावे लागेल की तसे म्हाडाने केले नाही. 52 लाख रुपये किंमत मला अवाजवी वाटते, म्हणून हा माझा एक नावडतीचा संकेतांक क्रमांक आहे. चितळसर मानपाडा संकेतांक क्रमांक 437. छोटा संकेतांक क्रमांक आहे 400 आशर डेव्हलपर 436. इथे साधारणपणे 45 लाखाला फ्लॅट आहे आणि कार्पेट आहे 280 स्क्वेअर फीट. 42 लाख रुपये किंमत. विदाऊट रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, एव्हरीथिंग इन्क्लूड नाही आहे याच्यामध्ये. एक साधारणपणे 5 ते 6 लाख रुपये याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा पकडू शकता. म्हणजे इन हँड किंमत 48 ते 49 लाख रुपये. तुम्हाला कार्पेट भेटणार आहे केवळ 280 स्क्वेअर फीट. 280 स्क्वेअर फीट कम्पेअर करायचं झालं तर SRA प्रोजेक्टसोबत करा, तिथे 270चा कार्पेट भेटतो. घरं खुराड्यासारखी वाटतात. तर जी घरं झोपडीधारकांना फुकट दिली जातात, अनधिकृत झोपडीधारकांना, तिथे आपला मध्यमवर्गीय माणूस 40 लाख रुपये 50 लाख रुपये घालून 280 स्क्वेअर फीट घेणार आहे आशरमध्ये. तर लोकेशन उत्तम आहे, लोकेशन अगदी उत्तम आहे. रेडी टू मूव्ह फ्लॅट्स आहे, पण किंमत आणि स्क्वेअर फीट बघता तफावत खूप जास्त आहे. पुन्हा एकदा हा माझा नावडतीचा संकेतांक क्रमांक आहे. तर नमस्कार मित्रांनो, ही होती माझी नावडतीची संकेतांक क्रमांक. ही सांगण्याचं कारण फक्त एवढंच, अप्लाय करण्याच्या पहिले इथे नक्की विचार करा. संधी पुन्हा पुन्हा येत राहीन. यानंतर सिडकोची लॉटरी येणार आहे,
त्यानंतर मुंबईची लॉटरी येणार आहे, त्यानंतर BDD चाळींचा जो पुनर्विकास झालेला आहे तिथे 8,000 घरं उपलब्ध होणार आहेत. खूप चांगल्या कार्पेट एरियाची 400, 500, 600 स्क्वेअर फीटची घरं उपलब्ध होणार आहेत. तर संधी येत राहतील. कुठेही चुकीच्या ठिकाणी अर्ज करून अनामत रक्कम गमावू नका किंवा जे तुम्हाला पसंत नाही आहे त्या फ्लॅटमध्ये अडकू नका. संधी येत राहतील. देवाची प्रार्थना करूयात, नक्कीच आपण विजेते ठरूयात. आणि जे कोणी अर्जदार या लॉटरीसाठी अर्ज केलेले आहेत, 1,00,000 लोकांपेक्षा जास्त लोकांनी अर्ज केले आहेत, त्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो की प्रत्येकाला आपल्या आवडतीचे घर, आपल्या आवडतीचे लोकेशन मिळावे. चला पुन्हा एकदा जय महाराष्ट्र, जय हिंद, जय बाप्पा.